खरं तर आपण कोपरे या गावामध्ये आलेलो आहे आणि हा कोणता एरिया आहे नक्की? हा दर्याबाईचा एरियावर. दर्याबाईचा. हा दर्याबाईचा एरिया. बरं, या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलंय, नक्की काय आहे तुमचं म्हणणं काय? नाही आमचं म्हणणं काय ना, आता दर्याबाई म्हणजे पाणी थोडं राहिले हा आणि या लोकांच्या मोटरी आहेत, दोन तीन मोटरी आहेत, आकडं टाकून मोटरीने पाणी वर वडीच्या. आमच्या जनावर आता माहिती करा 8 म्हशी आहेत. हे तिथं आल्याशिवाय राहत नाही, पाणी दुसरीकडं पाणी नाही, म्हणजे हे पाणी प्यायला तिथं येणार. आता ती लोक म्हणजे इथं पाणी आणू नको आणि पाण्यात बसवू नको. आता ही बिन पाणी पिल्याची तापली असली आंधी पाण्यात जातात. हा म्हशी आहे तुमच्याकडे? म्हशी आहेत 8 म्हशी आहेत. हा हा तर ह्या लोकांचे असं म्हणणं आहे ना, आपल्याला दुसरीकडे पाणी नाही ना, हा हा एवढ्या जनावरांना पाणी आणायचं पडून ना. हा हा आणि बरं ते मोटरी नाही, त्यांचं मीटर नाही, काही सगळ्यांना आकडे टाकूनच आकडे टाकून येत. हा ते तिकडे आकडे टाकलं आणि मग ते पाणी घेतात. हा इथं आपण बघतोय, इथं आकडा टाकलेला आहे, हा. कोणत्या प्रकारचं कनेक्शन नाही, काय नाही, डायरेक्ट आकडा टाकून खरं तर इथं लाईट घेतलेली आहे. हे काय म्हणत असं त्यांचं चालूच आहे. काय इकडे कोण आहे? वायरमन कोण आहे काय? वायरमॅन आहे सचिन तिथे. मग आता इकडे हे इकडं कोण केलं, इकडे 10-12 घड्या, तिकडे मीटर नाही, तिकडे त्यांचे मोठे चालू, तिकडे आकडे, इकडं बोरीचा माळ म्हणून इकडं वर आहे, इकडे सुद्धा त्यांचे आकडेच आहेत. म्हणजे कोणी दक्षता घेत नाही. आणि हेच आकडे नसतं तर आमचं डोह भरला असतं जनावरांना पाणी प्यायला. हा पण मग आता तुमचं म्हणणं काय, तिथं तुम्ही जनावर घेऊन येताय नक्की काय, तुम्हाला अडवणूक काय? ते म्हणतात आणू नका इथं, आम्हाला पाणी लागते बाजाराला भरायला, म्हणजे पाणी लागते. तर आता दुसरीकडे जनावरांना पाणी नाही, म्हणजे अंड्याशिवाय राहणार नाही. हा 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 म्हणजे असं. म्हणजे जे कोण अडवणूक कोण करते तुम्हाला? रामदास माळी, नामदेव माळी हे दोघं चुलता पुतणे. बरं, मग ते काय काय म्हणणं आहे त्यांचं नक्की? त्यांचं म्हणणं काय नाही तर म्हणजे आम्हाला खर्चाला पाणी लागत, म्हणजे आंघोळला प्यायला पाणी लागते, अजिबात पाण्यात बसवायचीच नाही. इकडेवरती खरं तर मोटर चालू आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतात ते मोटर पाण्यावरती म्हशी घेऊन येऊ नका. घेऊन येऊ नका. पण आता इकडं आल्याशिवाय राहते नाही, दुसरीकडे पाणीच नाही ना, पाणीच नाही. मग आता याच्यानंतर तुमची काय मागणी असेल? आता मागणी काय नाही, यांचं आकडे बंद झालं पाहिजे, यांच्या मोठी बंद झाल्या पाहिजे. मोठी तर हेडवात कधीच नाही लावल्या पाहिजे, भाज्या टायमाला नाही लावल्या पाहिजे, कवाच नाही लावल्या पाहिजे. आणि आकडे टाकलंच नाही पाहिजे, म्हणजे त्या आकड्यांचा तो मोठ्यांचा सगळा बंदोबस्त झाला पाहिजे. धन्यवाद बाबा. बरं.